हे बघा गोकर्णाचं फूल आलेलं आहे. आम्ही हे एकदम छोटस आम्हाला आमच्या एका जवळच्या काकीने दिलं होतं, माने काकीने दिलं होतं आणि छोटस होतं हे एकदम. आणि त्यांनी येऊन त्याच्यामध्ये काय बोलतात त्याला रवलं होतं. हा बिया नव्हत्या त्या, एक छोटस एवढंस होतं ते, एवढंस बघा एवढंसच होतं ते. आणि त्या जेवढं मोठं झालेलं आणि हे पहिलं फूल आलेलं आहे. आणि पहिलं फूल हे कारण की गोकर्णाचं फूल हे स्वामींना आवडतं. तर आता चला हे फूल घेऊन जाते मी स्वामींजवळ. आणि आज आहे एकादशी. आणि एकादशीची आमची बघा देवपूजा अशी झालेली आहे. आणि आज आहे आमचा उपवास. तर आता उपवासाला आम्ही आज माझी जरा तब्येत बरी नसल्यामुळे एक मिनिट मी बॅक कॅमेरा करते आणि तुमच्याशी बोलते. मंडळी हाय हॅलो श्री स्वामी समर्थ, कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज ब्लॉगची सुरुवात खूप लेट केलेली आहे. ऑलरेडी मुलं शाळेत गेलेली आहेत आणि तुम्हाला मी देवपूजाला दाखवली कारण की आज आहे एकादशी. तर एकादशी असल्यामुळे आज आमचा उपवास आहे. आणि उपवासासाठी जास्त काही मी एवढं केलेलं नाहीये. फक्त रवा म्हणते वरीची खिचडी केलेली आहे ज्याच्यामध्ये पंपकिन असतं. आणि ती खिचडी मला एक नियरवन आमचं जे आहेत त्यांनी मला एक दाखवली होती एकदा, आणि तेव्हापासून एकादशीला जास्त करून मी तेच बनवते. ते रात्री बनवते मी, पण आता सकाळीच फराळ करते कारण की थोडं सकाळपासून मला आज बरं नाहीये आणि शिवांच्या डॅडीनं सुद्धा बरं नाहीये. तर थोडा स्लो चालू आहे आजचा दिवस. आणि तुम्हाला जाणवत असेल माझ्या चेहऱ्यावरून थोडीशी कणकणी मारत होती आणि आता औषध वगैरे घेतलेलं आहे मी. तर आता मला आहे बरं, पण ते आहेत तर झोपलेले आहेत. आणि असा दिवसाची सुरुवात केलेली आहे. तर बघा कुकरची सिटी होते, म्हणजे आता मी जो काही खिचडी लावली होती ती झाली. 2च सिटी लावायची होती मला. 1 मिनिट गॅस बंद करते. येस, सो गॅस बंद केलेला आहे. सो मुलांना सुद्धा मी आज डबे थोडेसे, म्हणजे सकाळचा जो डबा होता म्हणजे फर्स्ट डबा म्हणजे शॉर्ट ब्रेकचा जो होता तो मी त्यांच्या बरोबरच दिला होता. पण लॉंग ब्रेकचा जो डबा होता त्यांचा जो टिफिन होता तो थोडा मी लेट उशिरा दिला होता त्यांना. म्हणजे त्यांचं काहीतरी 12:30ला असतं. सो मी 11:30पर्यंत त्यांना दिलं. सकाळी पार्ठे बसूनच मला जरा कणकणी मारते आहे आणि त्याच्यासाठी मग मला ॲक्च्युली मुलांना स्कूलला पाठवलं, पण आज थोडं जड झालं. पण ठीक आहे, त्यांची स्कूल मी आज बुडवली नाही कारण की ऑलरेडी पावसामुळे त्यांची बरी सुट्टी झाली होती कारण की स्कूलमधून सुट्टी दिली होती. आणि आता थोडेसे त्यांचे टेस्ट वगैरे चालू होते त्याच्यामुळे मी सुट्टी घेतली नाही. अशा प्रकारे म्हणून मी आता लेट चालू केला ब्लॉग. सो आज दिवसभरात काय काय होतंय तुम्हाला नक्कीच मी ब्लॉगमध्ये दाखवेन. सो स्टे ट्यून. मी ह्या नैवेद्याबद्दल बोलत होती. ही वरीच्या तांदळाची आणि पंपकिनची ही खिचडी आहे आणि एवढी फिलिंग आहे नाही. तर पहिला नैवेद्य दाखवते, 1 मिनटं. सो असा हा नैवेद्य झालेला आहे आणि ताकसुद्धा मी ठेवलेलं आहे. आणि आता मी घेणार आहे आम्हाला खायला. मी नैवेद्य ठेवलेलं आणि ही खिचडी खूप फिलिंग आहे, म्हणजे आता खाल्लं की दिवसभर काही खायची गरज नाही आहे. आणि आता आम्ही ते खाणार आहोत. सो आता आम्ही लंच करतो आणि मग मी तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते. मी काल संध्याकाळी आरती झाल्यानंतर बाहेर गेली होती आणि थोडीफार काही मी शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी. सो त्याचासुद्धा मी शूट घेतलेला आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो मी आता ॲड करत आहे. खरेदी केलेली आहे. आता आरती झालेली आहे मस्त, म्हणजे आरती सुंदर झालेली आहे. आणि शिवांशचे डॅडा त्याला ट्युशनला पोचवायला गेलेले आहेत. आणि आता मी जाणार आहे खाली कारण की आम्हाला जायचं थोडंसं बाहेर. तर चला.
पद्धतीने पॅकिंग झालेली आहे. आता ना मुले येतील थोड्या वेळामध्ये, तर तोपर्यंत म्हटले किचन साफ करून घेऊया. आणि किचन साफ केलेलं आहे. एकादशी असल्यामुळे आमचं असं जेवण काहीच नाही आहे. जे काय आहे ते मुलांचं आहे. तर मुलांचं जेवण आता संध्याकाळी बनवणार, कारण की मुलांचं जेवण संध्याकाळी बनवणार, कारण की आता ते स्कूलमधून टिफिन खाऊन येणार आहेत आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी हलका फुलका काहीतरी बनवणार. आणि आमचं तुम्हाला म्हणजे दाखवलं फराळ, तो फराळ झालेला आहे. आणि आता मला भांडी घासायची आहेत, थोडं किचनमध्ये भांडी म्हणजे प्लेस करायची आहेत, भांडी लावायची आहेत. आणि आज आमचं ॲक्वा शुअर खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे पाण्याचे कॅन आणलेले आहेत. सो ते सुद्धा मला मडक्यामध्ये वॉश करून भरायचं आहे. अशा प्रकारे चालू आहे दिवस. आणि मुलं आल्यानंतर आज तुम्हाला नक्कीच दाखवेन मी, कारण की रोज मी मुलांना स्कूलला जाताना दाखवते, आज तुम्हाला मुलांना येताना दाखवते. सो चला, मी माझं काम आवडते, तोपर्यंत ते येतीलच. सो आता मुलं आलेली आहेत आणि स्टार ऑफ द डे आज केलं तू? प्रोटीन खाल्लं ते 9.5 out of 10. वा, खूप छान मार्क्स मिळाले. टिफिन खाल्लं तुम्ही, संपवलं? एकदम मस्त. कपडे गरम होतं, स्वेटिंग बरं. हो, मला आता थोडं आहे, बरोबर चालू आहे. डॉक्टर जाऊन आली आहे, आता मला पण वाटतंय. आता मी औषध पण घेतलं. त्याने इंजेक्शन दिलं असेल. इंजेक्शन नाही दिलं, औषध. आणि पिकल खाल्लं तू आज? पिकल कुठलं खाल्लं पण? राईस. पण मी पिकल कुठे दिलं होतं? मी पिकल कुठे दिलं होतं आज? बोलली होतीस ना पिकल. अरे मी आज तुला पुलाव दिला होता, त्याच्याबरोबर पापड दिले होते आणि काय दिलं होतं, फ्रूट दिलं होतं. आणि अजून सकाळी पापड तर नाही. कुणाकडे गेला पापड, इकडे का तिकडे? पापड इकडे गेला. चालेल, संध्याकाळी मी काहीतरी छान बनवते. अजून काहीतरी गेलं माझ्या. मॅगीच खाणार बोलत असते. आणि अजून गेलं काहीतरी माझ्याकडे. आज बघा, पाणी ना आमच्याकडे थोडंसं पाणी ॲक्वा शोर जरा खराब झालेलं आहे आमचं. तर तुम्हाला मी आता रिसेंटली सांगितलं. त्याच्यासाठी आम्ही पहिली ही बॉटल आणली, कारण की सकाळी थांबा तर सकाळपासून बॉटल नव्हती, तर ही बॉटल आणलेली आहे. आणि अजून तुम्हाला दाखवते मी. तर आमचा ॲक्वा शोर खराब झालेला आहे, तर आम्ही आता असे बॉटल्स आणलेले आहेत, कारण की आता वेंडर आहे तो येणार आहे आणि मग ते रिपेअर काही झालं असेल ते होईल, तर त्याच्यानंतर मग पाणी चालू होणार. तो तर त्याला 1-2 दिवस मला वाटतं लागणार, कारण आज तो अजून आला नाहीये, कारण त्याला आम्ही ऑलरेडी कालच फोन केला होता, पण अजून तो आला नाहीये. सो म्हणून असे बॉटल्स आता आणलेले आहेत. सो अशा प्रकारे आता मुलांना चेंज करते आणि त्यांना खाऊ पिऊ घालते आणि तुमच्याशी नंतर बोलते. आज काय काय केलं तू? आज मला स्टार ऑफ द डे मिळालं. हा, कशासाठी? मी चांगला अभ्यास केला आणि चांगला डान्स केला. कोणता डान्स केला बाबू? आता काय येतोय?
ह्या ब्लॉगचा इथेच एंड करत आहे आणि तुम्हाला आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.